राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी अजय जोशी। राज्य माझा न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पहिली बातमी आहे बदलापूरमधून। बदलापूरमध्ये लवकरच आता मेट्रो येणार आहे, कारण कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेला आहे। याबाबतची माहिती आमदार किसन कथोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहे, कारण MMRDA कडून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14च्या 38 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे। मेट्रो 14च्या मार्गिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी MMRDA कडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून 1 वर्षात या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलंय। गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाची मुख्यमंत्र्यांनी बदलापूरकरांना भेट दिली असल्याचंही ते म्हणाले। या मेट्रोमुळे भविष्यात बदलापूरकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटनासाठी बदलापूरला आले आणि त्या दिवशी मी मागणी केली की माझ्या मेट्रोचा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून पडून आहे, त्याला दिशा द्या। त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिलं होतं की तातडीने त्याची दिशा ठरवली जाईल आणि त्याला लवकरात लवकर काम सुरू करायची परवानगी दिली जाईल। तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, मुख्यमंत्र्यांनी त्याच आठवड्यामध्ये त्या मेट्रो प्रकल्पाला लागणारे भूसंपादन याचे आदेश तातडीने दिले। त्याबरोबर MMRDAचं अर्थसंकल्पाची आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री शिंदेसाहेब यांनी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये अर्थसंकल्पामध्ये बदलापूर ते कांजूरमार्ग या जवळजवळ 38 किलोमीटर संपूर्ण मेट्रोच्या मध्ये सर्वात लांबीची जास्त लांबीची जर मेट्रो असेल ती बदलापूरची असेल, त्याला मान्यता काल तत्वता दिली आणि तातडीने ती कामं सुरू करण्याचे आदेशसुद्धा दिले गेलेले आहेत। त्यामुळे बदलापूरला जे मेट्रोचं काम थांबलं होतं, 10 वर्षापासून प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा संपली आणि आता बदलापूर शहराला, अंबरनाथ शहराला सगळ्यात चांगलं माध्यम मेट्रोच्या माध्यमातून होईल